नमस्कार मंडळी. तर आज बनवूया प्रोटीनने भरपूर असा हा पदार्थ. मुलांच्या टिफिनसाठी बनवा किंवा एखाद्या विशेष दिवशी जरी बनवला तरी झटपट बनवता येईल अशी ही रेसिपी आहे. तर संपूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरुवात करूया. इथं सोयाबीन बिर्याणी बनवण्यासाठी अशा प्रकारे सोयाबीनच्या वड्या बाजारात आरामात तुम्हाला मिळतील. तर वजनी प्रमाणामध्ये 100 ग्रॅम या वड्या मी घेतलेल्या आहे. आता या वड्या आपण थोड्या शिजवून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. पाणी छान गरम झाल्यावर यामध्ये आपण आता या वड्या टाकून आणि फक्त एक उकळी येऊ द्यायची. तर अशा प्रकारे उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि या वड्या व्यवस्थित निथळून घ्यायच्या. तर वड्या या शिजल्यानंतर छानपैकी फुलून येतात. आता या वड्या थोड्या थंड झाल्यावर आपण याचा वापर करूया, कारण या अजून खूप गरम आहे. तोपर्यंत आपण भात लावून घेऊया. तर भात म्हणजे कसा, आपल्याला या बिर्याणीसाठी मोकळा भात हवा. तर तांदूळ असा निवडावा की ज्याचा भात मोकळा होईल. तर आज आपण जो भात बनवत आहोत तो कुकरमध्ये बनवत आहोत. तर कुकरमध्ये 1 वाटीभर तांदूळ घालायचा. तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण लक्षात घ्या. 1 वाटी तांदूळसाठी मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे नेहमीपेक्षा थोडं पाणी कमीच वापरायचं. आता यामध्ये आपण टाकूया सपाट चमचा मीठ. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकर लॉक करून फक्त याची एकच शिटी आपल्याला काढायची आहे. म्हणजेच हा भात आपल्याला संपूर्ण शिजवून घ्यायचा नाही. थोडा अर्धवट शिजलेला भात आपल्याला हवा आहे. त्यासाठी एकच शिटी पुरेशी आहे. पुढे इकडे आपल्या वड्या देखील थंड झालेल्या आहे. तेव्हा याला आपण पिळून घेऊया. म्हणजे यामध्ये पाणी सोडायचं नाही. संपूर्ण वड्या अशा प्रकारे पिळून तयार ठेवायच्या. संपूर्ण वड्या पिळून झाल्यावर यावर आपण टाकूया तिखट आणि टाकूया सोया सॉस. तर सोया सॉस हा तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला इच्छा असेल तर टाका. पण मात्र सोयाबीन बिर्याणी जर तुम्हाला बाहेर सारखी हवी असेल तर सोया सॉस नक्की टाका. चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजेच प्रत्येका वडीला तिखट आणि सोया सॉस व मिठाची कोटिंग यायला हवी. अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पुढे आपलं जे कुकर आहे ते देखील थंड झालेलं आहे. 1 शिटी करून याची वाफ काढून घ्यायची. म्हणजे जो भात होतो तो असा मोकळा मोकळा होतो. हाताने जर दाबून पाहिलं तर हा अर्धवट शिजलेला असतो. अशा प्रकारेच आपल्याला भात हवा असेल तर 1 शिटी पूर्ण करायची आणि वाफ काढून असा भात तयार करायचा. तर अगदी झटपट हा भात होतो, गचका होत नाही. आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 पळ्यात तेल घातलेलं आहे. तेल गरम होईल तोपर्यंत अशा लांब गोळा कापलेला कांदा, गाजर आणि शिमला मिरची आणि सोबतच भरपूर असा बारीक चिरलेला लसूण आपल्याला वापरायचा आहे. तर हे जिन्नस सगळे तयार ठेवायचे आणि जसं हे तेल गरम होईल तेव्हा एक एक पदार्थ यामध्ये घालत जायचा. तर सुरुवातीला तेल गरम झाल्याबरोबर यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. जिरं जसं तडतडून वर येईल तेव्हा आपण यामध्ये टाकायचा लसूण. लसूण काही सेकंद फ्राय करून घ्यायचा नेहमीप्रमाणे. व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपल्याला एक एक भाज्या या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, आपण ह्या बिर्याणीला ज्या भाज्या टाकत आहोत त्या अशा शिजवून घ्यायच्या नाही किंवा फार वेळ फ्राय करायच्या नसतात. फक्त या भाज्यांचा कच्चापणा आपल्याला काढायचा असतो. तर सुरुवातीला मी कांदा परतून घेतलेला आहे. जसा कांदा हा हलकासा सॉफ्ट झालेला आपल्याला जाणवतो तेव्हा यामध्ये आपण एक एक भाजी टाकत जायची. तर गाजर टाकलेला आहे. गाजर थोडं तेलात परतून घ्यायचं आणि लागलीच आपण यामध्ये शिमला मिरची टाकू आणि अशा प्रकारेच या भाज्या आपल्याला अर्धवट कच्च्या अशा राहतील अशा फ्राय करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं गॅसचा फ्लेम हा अगदी लो ठेवायचा आणि या भाज्या आरामात सॉफ्ट करून घ्यायच्या. आणि जसं काही वेळात आपल्याला जाणवतं की भाज्या बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या आहेत तेव्हा यामध्ये आपण टाकायच्या सोयाबीनच्या वड्या. तर सोयाबीनच्या वड्या या पहिलेच आपण तिखट, मीठ आणि सोया सॉसने कोट केलेल्या असतात म्हणून छानपैकी चव यामध्ये असते. पण मात्र थोडा ओलावा असतो. तो ओलावा निघण्यासाठी या थोडा वेळ आपण परतून घ्यायच्या. आणि जसं या थोड्या परतून झाल्यावर आता तुम्ही बघू शकताय की या थोड्या ड्राय वाटत आहे तेव्हा यामध्ये आपण टाकूया भात. तर भात हा आपला अर्धवट शिजलेला असतो. त्यामुळे असा मोकळा मोकळा हा झालेला आहे. पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर असाच मोकळा भात तुम्ही देखील कुकरमध्येच बनवू शकाल. कारण पाण्यामध्ये शिजवून केलेला भातापेक्षा असा कुकरमध्ये बनवलेला भात नेहमी योग्य. तर आता जसा हा भात मिक्स झाला तेव्हा यामध्ये आपण टाकूया चिली सॉस 2 चमचे. पुन्हा 1 चमचा सोया सॉस. तर सोया सॉसमध्ये आधीच मीठ असतं आणि आपण भातामध्ये मीठ टाकलेलं आहेच. त्यामुळे इथं वेगळं मीठ टाकण्याची आवश्यकता नाही आणि शिवाय चिली सॉस वापरलेला आहे त्यामुळे तिखटपणा देखील आहेच. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट थोड्या प्रमाणात घालू शकतात. तर अशा प्रकारे सोयाबीन बिर्याणी आपली तयार झालेली आहे. अगदी झटपट बनते. मुलांना सकाळी घाईमध्ये टिफिनला द्यायची असेल तरी चालेल किंवा एखाद्या विशेष दिवशी जर आपल्याला विशेष पदार्थ बनवायचा असला तरी झटपट ही सोयाबीन बिर्याणी बनते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीनने भरपूर
अशी ही सोयाबीन बिर्याणी सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशा छान छान व हेल्दी रेसिपी नेहमी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान हेल्दी रेसिपीसोबत पुन्हा एकदा.